गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कशी वाटते रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. रोजच्या जेवणाचीच आहे, रोज जे बनवतात त्यातलंच आहे. आज सिंपलसा बेत होता, भात आणि मुगाच्या रस्सा भाजी. म्हणजे कडधान्यामधला मूग असतो, हिरवा मूग, हिरवा आणि पिवळा मिक्स मूग मी शिजू घातला होता. त्याचा व्हिडिओ नाही घातला. तो शिजू घालताना थोडंसं आधी अर्धा तास पाण्यात भिजू घालायचं मूग, कारण डीमार्टमधले जे मूग आहेत पटकन कुकरला शिजत नाही. तर ते थोडं अर्धा तास मी आधी भिजू घातले होते, त्यानंतर मी कुकरला लावले होते. ते प्रोसिजर मी तुम्हाला दाखवली नाही व्हिडिओमध्ये, पण फोडणीची प्रोसिजर मी तुम्हाला आता दाखवत आहे. ते कसं करत आहे. शिजून मूग तयार आहे, कुकरमध्ये मी शिजवलेले आहे, त्याचाच व्हिडिओ काढत आहे मी. ॲक्च्युली व्हिडिओ अपलोड करण्याचं जेवणाचं एक असू दे, आपण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचं खाणं वेगळं असतं, प्रत्येकाचं वेगळं असते. ॲक्च्युली मी सांगली साईडची आहे, माझी पद्धत वेगळी, तुमची पद्धत वेगळी. बघा माझ्यात काय बनवताना काय चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी आता अशी जी मुगाची भाजी फोडणी टाकणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. ओके, मी पहिल्यांदा त्यासाठी पाणी गरम करून ठेवलं. पाणी गरम टाकल्यानंतर भाजीला कलर छान येतो आणि चव पण वाढते, असं माझं मम्मींचं बोलणं आहे. म्हणून मी प्रत्येक भाजीला पाणी गरम करूनच भाजी करत असते. सुकी भाजी म्हणा, पातळ भाजी करा, पाणी गरम टाकायचं. मी नुसतं चिकनच्या, मटनच्या, अंड्यांच्या रस्स्याला पाणी गरम करत जाईल ना, जी नॉर्मल रोजची भाजी असते त्याला पण पाणी गरम करून टाकत जाईल. बघा तुमची भाजीची चव अशी वेगळी होते ते. आणि मी गरम करत ठेवलेलं आहे. तर दुसरे पातेले घेते, त्यामध्ये फोडणी टाकत आहे. पातेले मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात पाणी होतं चेक करते आहे मी. रात्रीचं शूटिंग झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं अंधुक दिसेल तुम्हाला. म्हणणार हे किती वेळा पातेला उचलते आणि टाकते, पाणी जास्त होतं. तुम्ही जेवणामध्ये फोडणीला कोणतं तेल वापरता मला सांगू शकता का? माझं हे रिफाईनचं ऑइल आहे. फोडणीसाठी मी फक्त रिफाईनचं ऑइल वापरते आहे. आणि नॉर्मल चपाती पोळीसाठी वेगळं तेल आहे, जेमिनीचं तेल आहे. पण फोडणीसाठी रिफाईंड तेल आहे, कारण हर्टसाठी ते चांगलं असतं. रिफाईंड केलेलं हर्टसाठी चांगलं असतं, कारण त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही येत नाही. तुम्ही पण थोडंसं महाग पडतं, पण आपले हृदय हर्टचा जो इश्यू आहे तो येत नाही. त्यामुळे रिफाईंड केलेलं तेल वापरा शुद्धी करण्यासाठी. हे तेल वतलेलं आहे. हे तर शोधते मी, मला सापडत नाही वाटतं फोडणी. जिरे शोधते, जिरे मोहरी शोधते. जिरा मोहरीच्या फोडणीशिवाय हे भाजी चांगली होत नाही. आणि ह्या भाजीसाठी मी आधी मसाला पण तयार करून ठेवला होता. कांदा, टॅमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची मी पेस्ट केली होती मिक्सरला. कांदा टॅमॅटो भाजला नव्हता तेलामध्ये, असाच मी कुकरला बारीक केला, म्हणजे मिक्सरला बारीक केला होता. त्या मिक्सरमध्ये कांदा, टॅमॅटो, मिरची, एक कोथिंबीर, अद्रक, थोडे जिरे आणि त्याची मी पेस्ट केली होती. काही जण शेंगदाण्याचे कूट पण घालतात त्यामध्ये आमच्या साईडला, पण मला जास्त शेंगदाण्याचे कूट आवडत नाही, ॲसिडिटी होते. म्हणून मी कांदा टॅमॅटो घातलेला आहे ते बारीक करून. तेलाची फोडणी टाकली, जिरं टाकलं, त्यानंतर लाल मसाला टाकला आणि हा बघा मी मसाला केलेला टाकला. तो पूर्ण शिजू द्यायचा. 2 मिनटात शिजतो. माझा मुलगा चालाय मध्ये काय करतो विचारतो मला. बोलते मला फोडणीचा वास छान आला म्हणून आला होता. मला विचारते काय करते.
मी ते गरम पाणी थोडं मसाल्यामध्ये ओतलं तर मसाला शिजू देण्यासाठी. भांडं स्वच्छ धुवून टाकलं. तुम्ही पण असंच करता का? मसाल्याचं भांडं असं सगळं स्वच्छ धुवून टाकता का? तसंच मी टाकलेलं आहे. बघा आला बघा तो परत आणि मला दाखव म्हणतो. काय केलंस तू? तुझं वास येते फोडणीचं जास्त छान. बघून बघते. खायच्या नावानं बॉम्ब. लहान मुलं जास्त कडधान्य खात नाही, पण बघायची खूप उत्सुकता म्हणून तो बघून गेला काय फोडणी टाकलं. फोडणी टाकली. आता तो मसाला शिजलेला आहे. आता मी त्यामध्ये देशी शिजलेले मूग आहेत ते टाकणार आहे. तुम्हाला दाखवते बघा. ओके, तेल ठेवलेलं आहे जाऊन मी. ओके, तेलाची जर तुम्हाला तेल खरेदी करायचे असेल त्याचा शॉपचा ॲड्रेस किंवा लिंक मी पाठवून देईन तुम्हाला. रिफाईंड ऑइल वापरा. तर आपण भाज्या जास्त खातो ना, तर भाज्यामध्ये बघा हे आता आहे मूग, शिजलेलं मूग आहे. मी ते टाकत आहे. हलवायचं. शिजलेलं असल्यामुळे जास्त पाणी टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे मी. जास्त गरम मूग शिजलेलंच आहे ऑलरेडी, त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही. तुम्हाला घट्ट पाहिजे असेल भाजी तर घट्ट, थोडं पाणी भाताबरोबर खायचं असेल तर थोडं जास्त पाणी वाटा. पण थोडंसं जास्त पातळ पण मुगाचं मिक्स होत नाही. मुगाचं थोडं वेगळं होतं, म्हणजे जास्त पाणी त्यामध्ये खपत नाही. थोडं नॉर्मलीच घट्ट ठेवायचं, तरच ते भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर छान लागतं. असे कडधान्य आठवड्यातनं 2-3 वेळा करत जावा. छान असतं आरोग्यासाठी. भाजीपेक्षा कडधान्य पण छान असतात. मी जास्तीत जास्त माझ्या घरामध्ये कडधान्यच भेटतील तुम्हाला भाजीपेक्षा. हे बघा मी पूर्णपणे छान केलेलं आहे. तुम्हाला नीट दिसत नाही, क्लिअर दिसेल तुम्हाला. 2 मिनटं दाखवते. हे बघा, जास्त तेल नाही, जास्त तिखट नाही. माझ्यामध्ये असंच असतं. चिकन मटनला जरा जास्त तेल आणि जास्त तिखट असतं, पण नॉर्मल रोजच्या भाज्याला माझं तिखट कमी आणि तेल कमीही असतं. मंचीला आता बघितल्यानंतर हिरवीला तेल नाही, हे नाही, पण जास्त तिखट नसते. कसा व्हिडिओ वाटला मला ते कमेंट करून सांगा. आणि भाजी आवडली तर मला माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.